आशिया खंडातील सर्वात लहान विमान, वजन, उंची आणि वेग पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही. हे विमान तयार केलंय नागपूरच्या राजेश जोशी यांनी. विशेष बाब म्हणजे या विमानाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. या सन्मानामुळे उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. डॉक्टर जोशी यांनी काही महिन्यांपूर्वी 30 फूट उंच उडू शकणारे 770 मिलीग्रॅमपेक्षाही कमी वजनाचे रबर पॉवर्ड इंडोर विमान तयार केले. आत्तापर्यंत भारतात व आशिया खंडात कुणीही अशा प्रकारचे छोटेखानी विमान तयार केले नाही. त्यामुळे त्यांनी या विमानाची नोंद करण्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडे रीतसर अर्ज केला. त्यानंतर त्यांच्या या विमानाची दोन्ही बुकमध्ये नोंद झाली. तसे प्रमाणपत्रही त्यांना मिळाले आहे. हा तमाम नागपूरकरांसाठी फार मोठा बहुमान असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. राजेश जोशी हे NCCमधून निवृत्त झाले. त्यांना लहानपणापासूनच एरो मॉडेलिंगची आवड होती. त्यामुळे ते आजही मुलांना एरो मॉडेलिंगबद्दल धडे देत असतात. कोरोनाच्या काळात जोशींनी सर्वात लहान एरो मॉडेल बनवण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी 120 ग्रॅम इंडोर रबर पॉवर फ्री फ्लाईट एरो मॉडेल तयार केले. त्यानंतर जोशी यांनी 770 मिलीग्रॅमचे मॉडेल बनवले आणि 4.5 सेंटीमीटर लांबीचे इंडोर एरो मॉडेल तयार केले. तसं तर 60 वर्षीय जोशी यांना आत्तापर्यंत एरो मॉडेलिंगमध्ये अनेक मान सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना एकूण 3 सुवर्णपदके व 10 पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय त्यांच्या नावाची सर्वात मोठ्या विमानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंद करण्यात आली आहे. बनवलेला आहे, त्याचं किती वेट आहे, किती उंचीवर तो उडतो आणि किती सेकंदापर्यंत तो उडलेला आहे, काय सांगा? आत्ता जे मी रेकॉर्ड केलेला आहे, म्हणजे रेकॉर्ड झाला, रेकॉर्ड करणे हा उद्देश नव्हता, पण सध्या जे विमान बनलेलं आहे ते अतिशय हलकं आहे. त्याचं वजन आहे 0.77 ग्राम किंवा 770 मिलीग्राम. त्याचा साईज आहे 28 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर आणि एक छोट्याशा रबराच्या ताकदीवरती उडणारं विमान आहे की जे विमान फक्त मोठ्या हॉलमध्ये, उदाहरणार्थ बॅडमिंटन हॉल, हे उडू लागतं. याला उडायला जीव जरी लहान असला तरी पण त्याचं डिझाईन असं आहे की ते 30 फुटापर्यंत उंच जाऊ शकतं आणि 27 सेकंदापर्यंत सध्या ते उडलेलं आहे. पण योग्य रबर बँड मला मिळाला अमेरिकेतनं की अजून चांगलं ते उडू शकतं, जास्त वेळ उडू शकतं. हा प्लेनचा रेकॉर्ड कुठे कुठे नोंदवला आहे? हा सध्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर लगेचच 20 दिवसानंतर आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे आणि आता लवकरच त्याची स्क्रुटनी सुरू होईल. इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची एंट्री होणार आहे. काय सांगाल सर, याच्यामध्ये म्हणजे काय काय लावण्यात आलेलं आहे, काय काय तुम्ही त्याच्यामध्ये उपयोग केलेला आहे? याच्यामध्ये 90% जो वस्तू आहे ती माझ्या घरात असलेला बालसावूड, आम्ही जे सगळे विमानं बनवतो, बालसावूड अतिशय हलकं लाकूड असतं आणि मऊ असतं आणि मजबूत पण असतं. तर ते आणि शेविंग ब्लेड, आपली दाढी करायची, तिचा वापर केलेला आहे आणि बारीक बारीक त्यातनं काड्या काढून त्याचं डिझायनिंग केलेलं आहे आणि फेविक्विक जेल वापरलेलं आहे मी आणि बारीक गिटारची जी तार असते ती बारीक ताराचे तुकडे वापरलेले आहे आणि वाया गेलेली रिफिलचे काही तुकडे वापरलेले आहे मी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी एक आहे की त्याच्यामध्ये जे कव्हरिंग आहे ते मायलार नावाचं एक जगात सर्वात पातळ फिल्म असते, पॉलिस्टिरीन टाईप असते ती, प्लास्टिक फिल्म अतिशय हलकी, त्याचं कव्हरिंगला उपयोग केलेला आहे. थोडंसं फेविकॉल वापरलेलं आहे, फेविकॉल आणि पाणी.